निश्चित आज आपण पाहिलं असेल कोळी शिल्पाचं आम्ही उद्घाटन केलेलं आहे इथे आणि इथे ऐतिहासिक वरळी असं जे सिलिंगवरनं दिसेल असं एक इथे फलक आम्ही ह्याचं अनावरण केलेलं आहे आणि वरळीमध्ये आम्ही काही ना काहीतरी करत असतो, सतत काही ना काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न आहे. गेल्या 5 वर्षात आणि पुढच्या 5 वर्षात देखील वरळी A+ करण्याचा आमचा जो प्रयत्न आहे तो सुरू राहणार, म्हणजे त्याच्याही पुढे सुरू राहणार. पण तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होईल महानगरपालिका स्थानिक स्वराज्य काही नेत्यांना जबाबदारी देण्यात आली. बघा, एक महत्त्वाचं आहे की गेल्या 3 वर्षामध्ये आपल्या कुठच्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुका झाल्या नाही आहेत. अनेक ठिकाणी मला वाटतं जवळपास सर्वच ठिकाणी कुठेही महापौर नाही आहेत, कुठेही नगरसेवक नाही आहेत, कुठेही कुठच्या समित्या नाही आहेत आणि प्रश्न सगळे प्रलंबित आहेत. काल देखील आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये जो मोर्चा काढला होता, आंदोलन केलं 1 महिना, ते ह्याच्यासाठीच होतं की आधी जे 2-3 दिवस आड पाणी यायचं ते आत्ता गेले साधारण महिना 1.5 महिनाभर 15 दिवसानंतर पाणी येतं आहे, काही ठिकाणी आठवड्यानंतर पाणी येतं आहे. आणि नेमकं जायचं कोणाकडे? मुंबईकडे जर बघितलं तर आपण इथे पाहतोय विजेचे दर वाढलेले आहेत, BST महाग झालेली आहे, कचरा कर किंवा अदानी कर ज्याला आम्ही म्हणतो तो लावलेला आहे. अनेक अशा गोष्टी आहेत जिथे नगरसेवक नसल्यामुळे लोकांनी जायचं कुठे हा प्रश्न उपस्थित होतो. निवडणुका तर झाल्या पाहिजेत, पण भाजप ह्या निवडणुका घेणार का? कारण त्यांचा मानस आहे महाराष्ट्रातल्या सर्व शहरं संपवून टाकायची. मुंबईला तर संपवण्याचा प्रयत्न आहेच आणि ह्या परिस्थितीत खरोखर निवडणुका होतील काही शंका आहे. तरी देखील आमच्या बैठका ह्या फक्त निवडणुकीसाठी नाही, तर महत्त्वाचे जे विषय आहेत त्याला लोकांसमोर आणण्यापर्यंत आणि लोकांचे जे त्रास आहेत शासनासमोर आणून सोडवण्याचा प्रयत्न आहे त्याच्यात. सर, आज तुम्ही पत्र दिलं होतं की ज्या अजून तयार आहेत त्या लवकरात लवकर द्याव्यात, का थांबवण्यात आलं की याचा विषय नाही? आता कसं झालं आहे, आपल्याला आठवत असेल आम्ही जेव्हा 1 ऑगस्ट 2021च्या दिवशी हे काम सुरू केलं, भूमिपूजन केलं, त्याच्या आधी 4 वर्ष नारळ फोडून झालं होतं आधीच्या सरकारमध्ये, तरी देखील काम काहीच झालं नव्हतं. आम्ही काम सुरू केल्यानंतर एक चांगला वेग मिळाला. आम्ही बैठका घेतल्या सरकारमध्ये असताना आणि नसताना देखील. लोकांमध्ये काही गैरसमज होते ते दूर करण्याचा प्रयत्न केला आणि कुठे ना कुठेतरी आम्हाला कळत होतं की डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल. आता आपण पाहतोय रंगरंगोटी झालेली आहे, जवळपास सगळं काही तयार आहे आणि मध्ये हीच चर्चा होती की गुढीपाडव्यापर्यंत मिळेल. गुढीपाडवा निघून गेला, गुड फ्रायडे निघून गेला, आता पूर्ण एप्रिलच निघून गेला, मे आता संपेल. पण ही नवीन घरं मिळणार कधी? कारण त्यांची पूर्ण सगळी जी काही पुढची यंत्रणा असते, मग रेंटची असतील, जिथे ट्रान्झिटमध्ये असेल ट्रान्झिटची असेल, नवीन जे भाडेकरू असतील तिथे जाण्याची वगैरे, ही सगळी गडबडायला नको. म्हणून आमचा आग्रह आहे की म्हाडानी नक्की काय ते एकदा सांगावं. सर, सरन्यायाधीश आज मुंबई दौऱ्यावरती होते आणि नाराजी व्यक्त केलेली आहे की पहिला हो, मला वाटतं चीफ सेक्रेटरी नव्हते, कोणीच नव्हतं, DG नव्हते. दुर्दैवी आहे, म्हणजे महाराष्ट्रातून चीफ सेक्रेटरी होणं देशाचे, चीफ जस्टिस होणं देशाचे, हे आपल्याला सगळ्यांनाच अभिमानाची गोष्ट आहे. आणि जर असं काही प्रोटोकॉल कुठे कमी पडत असेल तर मला वाटतं सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. ऑपरेशन सिंदूरबाबत समित्या नेमण्यात आलेल्या आहेत आणि त्याची माहिती कशा पद्धतीने पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर आपलं राबवलं त्याची माहिती सर्व खासदार देणार आहेत. काय देईल त्याच्यावरती प्रतिक्रिया आहे? मला वाटतं एक आत्ता कुठेतरी हे सरकार ऑल पार्टी, म्हणजे काय झालं तुम्हाला आठवत असेल, अतिरेकी हमला झाल्यानंतर सगळ्याच पक्षांनी त्यांना सपोर्ट दिला होता की जी काही तुम्ही कारवाई पाकिस्तानच्या विरुद्ध कराल, अतिरेक्यांच्या विरुद्ध कराल, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. कुठे ना कुठेतरी आत्ता सरकारला जाणवायला लागलेलं आहे की सगळ्यांनाच सोबत घेऊन काम करणं गरजेचं आहे. आम्ही ही मागणी आधीपासून करतो आणि आमची ही मागणी आहेच की पहलगाम ते सिंदूरपर्यंत चर्चा करण्यासाठी पार्लमेंटरी सेशन बोलवणं गरजेचं आहे. कारण सगळ्याच पक्षांना, सगळ्याच खासदारांना, फक्त काही ठराविक फ्लोअर लिडर्सना नाही तर सगळ्याच खासदारांना आपली मतं व्यक्त करायची आहेत. तरी देखील हे होत असताना ऑल पार्टीला सोबत घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे, कारण हा विषय देशाचा आहे. ह्याच्यात अजून एक आपल्याला जाणवलं असेल की एका बाजूला आपल्याला आर्म्ड फोर्सेसनी, म्हणजे आपल्या सैन्याने एक मोठं यश दिलेलं आहे आणि त्यांचं आपण कौतुक करायलाच पाहिजे. पण दुसऱ्या बाजूला कुठे ना कुठेतरी आपले परराष्ट्र मंत्री हे पोचू शकलेत का इतर देशांपर्यंत? कारण 73 देशांमध्ये प्रधानमंत्री स्वतः गेलेत गेल्या 11 वर्षामध्ये. अनेक ठिकाणी हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड मिळालेले आहेत. पण दुर्दैवाने गेल्या 10 दिवसात एकसुद्धा देश, मोठा देश आपल्या बाजूने उभा राहिला नाही आहे. कुठे ना कुठेतरी डिप्लोमसी ही फेलियर झाली आहे का परराष्ट्र मंत्र्यांकडून? आणि तिथे शशी थरूरजींना मध्ये यायला लागले. ठीक आहे, हे जरी असलं तरी मला वाटतं आपण सगळे भारताचे नागरिक म्हणून देशासाठी बोलणं गरजेचं आणि ते आपण एकत्र आहोत. सर, तिरंगा रॅली काढण्यात येते, ठिकठिकाणी रॅली काढून सैन्यांचं मनोबल वाढवण्यात. भाजपनी आता त्याचं राजकारणीकरण करू नये. कारण काय होतं, जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो तेव्हा सांगतात की राजकारण करू नका. अजूनही प्रश्न एक प्रलंबित आहे, अनुत्तरित आहे, तो म्हणजे हा की ते 4 अतिरेकी आले कसे पहलगाममध्ये? 200 किलोमीटर आत घुसून येतात, जी एक मोठी पर्यटकांची जागा आहे, तिथे एकसुद्धा जवान नाही, एकसुद्धा सिक्युरिटीचं काही हे नाही आणि एवढ्या आपल्या नागरिकांना मारून जातात. ते गेले कुठे? पकडलेत का ते अतिरेक्यांना? हा देखील प्रश्न उपस्थित होतोच ना.
काँग्रेसच्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की आपण 100 शोधमेल असा आरोप करतोय, मात्र परदेशी मीडियाने एकही आकडा असं सांगितलेला नाही, त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बघा, हे तुम्हाला सांगतो परत एकदा की आपली जी डिप्लोमसी आहे परराष्ट्र मंत्र्यांची ती कुठे फेल झाली आहे हे आपल्याला दिसायला लागलं. काश्मीर आपलं आहे आणि आपलंच राहील. काल उद्धव साहेबांनी देखील बैठकीमध्ये म्हटलेलं आहे. वारंवार काश्मीरवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. डोनाल्ड ट्रम्प यांनी जे सीज फायरची घोषणा केली होती किंवा ट्विट केलं होतं त्याच्यावरून मोठ्या प्रमाणात नाराजी आहे ना, त्याच्यावरनं नाराजी तर सगळ्यांमध्ये आहे. कारण आपण एका बाजूला चांगली बढत घेतलेली त्याच्यात, आणि हे सगळं होत असताना सीज फायर कोणामुळे झालं किंवा काश्मीर ही चर्चेतच कसं येऊ शकतं. काश्मीर ही चर्चा 2 देशांमधली पण नाही, काश्मीर आपलंच आहे. ज्या विषयावर चर्चा झाली पाहिजे ती म्हणजे पाकव्याप्त काश्मीर, आणि ते आपलं असायला पाहिजे, ह्याच्यावर चर्चा करा. दुसरी गोष्ट म्हणजे अतिरेकी हमला जो झाला त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे जगात. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण गाजत असताना बीडमध्ये सातत्याने तशाच पद्धतीने परवा पण काहीतरी घटना एकदम भयानक झाली, ते आम्ही सगळे बघतोय. पण हेच तुम्हाला सांगतो ना, ही सगळी यंत्रणा कोणाच्या मागे लावली आहे, तर विरोधी पक्षाच्या मागे लावली आहे. कोणाचं फोन टॅपिंग असेल, कोणावर नजर ठेवणं असेल. पण जे गुन्हेगार आहेत ते तर मस्त मोकळे फिरतात, त्यांच्यावर काही कारवाई होत नाही आहे. आणि मी परत एकदा दुर्दैवाने आपल्याला आठवण करून देईन की संतोष देशमुख हे भाजपचेच कार्यकर्ते होते. जर भाजपच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसेल महाराष्ट्रामध्ये तर कोणाला मिळणार आहे. तो शेवटचा प्रश्न संजय राऊतांचं नाटकातला स्वर्ग पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यांच्यावरती टीका होते, विशेषतः भाजपकडून त्यांना ट्रोल केलं जातं. काय प्रतिक्रिया तुमची? मिरच्या जमल्यात, बाकी काही नाही. त्यांनी सांगितलं शेवटचं, त्यांनी आता पुढची परवानगी दिली. शेवटचा अध्यक्ष मध्ये परवानगी आहे का? राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय की हल्ल्यापूर्वी पाकिस्तानला का हो, कळवण्यात आलं, ह्याच्यात आणि तुम्ही- त्यानंतर दुसरं म्हणजे की जे ऑपरेशन सिंधूर राबवण्यात आलं हो. तेव्हा देखील किती विमानांचं नुकसान झालं. तुम्हाला हेच मी पुन्हा एकदा सांगेन, आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर अनेक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या फोरम्सवर बोलत असतात. मग त्यांचे ते मीम्स येतात, लेझर डोळे घालून वगैरे, ते सगळं असेल. पण परवाच प्रेसमध्ये बोलताना त्यांनी सांगितलं की आपण तो सर्जिकल स्ट्राईक करायच्या आधी पाकिस्तानला माहिती दिली होती असं त्यांनी मान्य केलं. म्हणजे तुम्ही एक तर पहिली गोष्ट म्हणजे पाकिस्तानला खरोखर माहिती दिली होती का सर्जिकल स्ट्राईक करतोय, त्याचा इम्पॅक्ट काय झाला आपल्या सैन्यावर. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही पाकिस्तानला माहिती देत असाल, तुम्ही सगळीकडे सायरन आणि सगळं करत असाल, ब्लॅकआउट करत असाल, मग पूंछ वगैरे सगळी गावं तुम्ही मोकळी का नाही केली, इव्हॅक्युएट का नाही केली वेळेत. दुर्दैवाने जे नुकसान आपलं झालं ते पूंछमध्ये झालं, जे अनेक तिकडे वेगळ्या वेगळ्या गावांमध्ये झालं, शेलिंगमध्ये, त्या लोकांना तुम्ही इव्हॅक्युएट करायला पाहिजे होतं. म्हणजे तुम्ही माहिती पाकिस्तानला देता पण आपल्या गावांना देत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.